भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष करतो। धन्यवाद। आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, महाराष्ट्र प्रदेशाचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे आपल्या प्रदेश प्रभारी माननीय सरोज पांडे, विधान परिषदेतील विपक्ष नेता आदरणीय प्रवीण दरेकर, या व्हर्च्युअल रॅलीचे संयोजक आदरणीय सुरेश हलवणकर, प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष समरजित गाडगे, आदरणीय माजी मंत्री माननीय सुभाष देशमुख, आदरणीय माजी मंत्री आदरणीय सदाभाऊ खोत, प्रदेशाचे महासचिव मकरंद देशपांडे, कोल्हापूर शहराचे अध्यक्ष राहुल चिकोडे, माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या या सगळ्या व्हर्च्युअल रॅलीचे प्रमुख माननीय चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बांधवांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम आपण सगळ्यांना या संकटाच्या काळामध्ये कोल्हापूरच्या आई भवानींनी सगळ्यांना निरोगी आयुष्य द्यावं आणि या संकटातून आपल्या सगळ्यांचं रक्षण करावं अशी मी पहिल्यांदीच कोल्हापूरच्या आपल्या सगळ्यांचं दैवत असणाऱ्या देवीच्या चरणी प्रार्थना करतो। बांधवांनो आणि बहिणींनो, आपण सगळेजण सध्या कोविड-19च्या संकटातून जात आहोत, पण हे संकट केवळ आपल्या देशावर आलं आहे असं नाही आहे, हे संपूर्ण जगावर आलेलं आहे आणि अतिशय हिमतीने या संकटाचा सामना आपल्या सगळ्यांना करायचा आहे। आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपण काही पहिल्यांदा काही संकट पाहतोय असं नाही आहे। 1947च्या आधी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विशेषतः या दोन्ही काळामध्ये आपल्या सगळ्यांवर अनेक प्रकारची संकटं आली आणि ही जी काही संकटं आली, या संकटातून आपण तावून सुलाखून बाहेर पडलो। ही संकटं जशी देशावर आली, आपल्या सगळ्यांवर आली, तशी आपल्या पक्षांवर देखील अनेक संकटं आलीत। 1952 मध्ये आपल्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर जनसंघाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत आपण अनेक संकटांचा सामना केला। आज तर कालच आपण आपल्या 75 साली जी आणीबाणी लादली होती त्याची आठवण कालच आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा झाली। आपल्याला माहिती असेल, आपल्यापैकी अनेक लोकांना याची माहिती असेल की त्या काळामध्ये आपल्या अनेक निरपराध कार्यकर्त्यांवर मिसा लावून त्यांना मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्टच्या खाली त्यावेळच्या काँग्रेस सरकारने 2-2 वर्ष जेलमध्ये डांबून ठेवलं। त्यांचा काही गुन्हा नव्हता, पण त्या पिढीने आपण त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी असतील, जयप्रकाश नारायण असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील, लालकृष्ण अडवाणीजी असतील, त्या सर्व काळामध्ये आपण या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी याकरता संघर्ष केला। त्यावेळी मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, चंद्रकांत दादा पाटील त्या काळात विद्यार्थी परिषदेचं कार्य करत होते आणि किती कठीण काळामधून त्यावेळी सगळ्यांनी संघटनेचं काम केलं, याचा जवळून अनुभव आम्हाला आला। आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी आपलं जीवन याकरता समर्पित केलं, अनेक कार्यकर्त्यांचे जेलमध्ये मृत्यू झाले, अनेक परिवार उद्ध्वस्त झाले, परंतु आपण लढत राहिलो आणि लढता लढता आपण जनता पार्टीचं राज्य आलं आणि या देशामध्ये लोकशाहीचं रक्षण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि या देशातल्या संविधानाला
आणि लोकशाहीला वाचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक संकटं आलीत. आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळा पुष्कळ अन्याय झाले, अत्याचार झाले आणि त्यांनी ते सहन केले. आता सुरेशजी ज्यावेळी भाषण देत होते हलदनकर, त्यावेळी इचलकरंजीमध्ये त्यांच्यावर पोलिसांनी कसा अन्याय केला, अत्याचार केला, त्यांना कसं जेलमध्ये डांबून ठेवलं याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं झालं. अनेक कार्यकर्त्यांनी या संघर्षामध्ये आपलं जीवनाचं सर्वस्व अर्पण केलं आणि त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमानंतरच, त्यागानंतर, तपस्येनंतर, बलिदानानंतर आज भारतीय जनता पार्टीला मोदीजींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व सफलता मिळाली. जसा आपण राजकीय संघर्ष केला तसा स्वाधीनतेच्या आधीचा आणि स्वाधीनतेच्या नंतरचा सामाजिक आणि राजनीतिक संघर्ष देखील महत्त्वाचा आहे. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये जो राजकीय संघर्ष झाला त्या 1947च्या आधीच्या काळामध्ये या देशामध्ये अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी आपलं जीवन संपूर्णपणे देशाकरता समर्पित केलं. तो इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकमान्य टिळकांचा आजही आपण सगळेजण आदर्श म्हणून नेहमी विचार करतो. त्या टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार हा मंत्र दिला. महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये सत्य आणि अहिंसेचा विचार समोर ठेवून हजारो लाखो स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी त्या संघर्षामध्ये उडी घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं संपूर्ण जीवन याच कार्याकरता समर्पित केलं. आपल्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती किती जास्त त्याग करू शकतो, किती समर्पण करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या परिवाराने आपल्या परिवाराची पूर्ण आहुती देशाच्या स्वातंत्र्याकरता दिली. आज या क्रांतिकारकांची, देशभक्तांची खूप मोठी मालिका आहे. आणि इंग्रजांचं ते बलदंड राज्य होतं, त्यावरचा सूर्य कधीच मावळणार नाही असं लोक सांगत असताना महात्मा गांधी असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, शहीद भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, अशा अनेक मोठी मालिका आहे की ज्या लोकांनी आपलं व्यक्तिगत जीवन पूर्णपणे समर्पित करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि 1947 नंतर आपण या देशाचे खऱ्या अर्थाने स्वाधीन देशाचे नागरिक म्हणून आज आपल्याला श्वास घेण्याची संधी मिळाली. 1947 पूर्वी एक विवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष रूपाने होता की राजकीय स्वातंत्र्य पाहिजे की सामाजिक सुधारणा पाहिजे. त्यावेळी टिळक आणि आगरकरांच्या मध्ये झालेल्या चर्चा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाकरता, या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता, उच्च नीचतेचा भाव पूर्णपणे समूळ नष्ट झाला पाहिजे आणि तळागाळातल्या शेवटच्या माणसाला स्वाभिमानाने, सन्मानाने आणि अधिकारांनी जगता आलं पाहिजे. याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि अनेक समाजसुधारकांनी त्यावेळी किती मोठं बलिदान केलं आपल्या सामाजिक स्वातंत्र्याकरता, हा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. राजर्षी शाहू महाराजांना आपण कधी विसरू शकत नाही. फुले, आंबेडकर आणि शाहू महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आहे. आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून अनेक देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी या देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याकरता केलेलं बलिदान हा देखील आपला राजकीय इतिहास आहे. महाराष्ट्राची भूमी ही देशभक्तांची आहे, क्रांतिकारकांची आहे, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची आहे. आणि सामाजिक न्यायाकरता, सामाजिक समरसतेकरता, सामाजिक समतेकरता या समाजातल्या दलित पीडित शोषित माणसाला स्वाभिमानाने जगता यावं, सन्मानाने जगता यावं
म्हणून राजर्षी शाहू महाराजांपासून महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांची सगळी मालिका ही देखील या महाराष्ट्राच्या भूमीनी देशाला दिलेली मोठी देणगी आहे. आपल्या सगळ्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. आपल्या सगळ्यांवर जे संस्कार झालेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे झाले आहेत. प्रत्येक गोष्टीमागे आपण जे अनुकरण करतो, जो विचार करतो, त्या सगळ्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला जन्म देणाऱ्या आईचं, वडिलांचं जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपल्या सगळ्यांच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आपलं सगळं जीवन, राजकीय जीवन, आपली प्रेरणा, आपल्याला मिळणारी व्हिजन, ही सगळी जी काही मिळालेली आहे तिचा सगळा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आहे. त्यांचं यथार्थ वर्णन आहे की निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा. खरं म्हणजे हे ज्यांचं वर्णन आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पिता होते. हिंदुपत पादशाहीची स्थापना करणारे आदर्श राजे होते. खऱ्या हिंदुत्वाचा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल, खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचा केवळ बोलण्यात नाही, व्यवहारात वागणूक कशी असेल समजून घ्यायची असेल, आदर्श राजा कसा असावा हे समजून घ्यायचं असेल, तर सगळ्याच बाबतीतला अल्टिमेट आदर्श जर कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांनी या इतिहासाला आपलं साहित्य, संस्कृती, कला, साहित्य, सगळ्या गोष्टीत हा इतिहास, संस्कृती, विरासत या सगळ्यांनी आपल्याला खूप मोठी प्रेरणा दिलेली आहे, भविष्याचा विचार दिलेला आहे. ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. अगदी आपल्या ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, आमच्याकडे गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, या सगळ्या मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संतांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं. या महाराष्ट्राला प्रगल्भ करण्यामध्ये, सुखी, समृद्ध, संपन्न करण्यामध्ये सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने खूप मोलाचं काम अनेक थोर पुरुषांनी केलेलं आहे. आणि त्यांचा वारसा आपल्या या मराठी सारस्वतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी संगीत, मराठी नाटकं, मराठी भावगीतं आणि मराठीचं एकंदरीत साहित्य, याचा आनंद वेगळाच आहे. माझे दोन आवडते लेखक आहेत. एक ज्यांनी मृत्युंजय लिहिलं ते म्हणजे शिवाजी सावंत, आणि दुसरे मराठीतले आवडते लेखक आहेत ते म्हणजे रणजित देसाई, ज्यांनी श्रीमान योगी पुस्तक लिहिलं. हे दोन्ही पुस्तकं प्रत्येक तरुणांनी वाचलीच पाहिजे. मी तर मृत्युंजय जे कर्णावर लिहिलेलं शिवाजी सावंतांनी जे पुस्तक लिहिलं होतं ते मी 10 वेळा वाचलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची माझी जन्मठेप पुस्तक मी कमीत कमी 4-5 वेळा वाचलं, आणि पुस्तक वाचत असताना माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, एवढं त्याचा परिणाम झाला. बम पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलं राजा शिवछत्रपती, हे तर घराघरामध्ये आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनी वाचलं. आणि रणजित देसाईंनी लिहिलेलं श्रीमंत योगी हे आपल्या देवाऱ्यात ही सगळी पुस्तकं आहेत. या सगळ्या इतिहासकारकांनी, लेखकांनी, साहित्यिकांनी, कवींनी या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न केलेलं आहे. खरं म्हणजे किती नावं घ्यावी तेवढी कमी आहेत. पु ल देशपांडेंपासून तर अनेक लेखकांचे किती मोठी मालिका आहे. आपण कधी गोनी दांडेकरांना विसरू शकत नाही, पु ल देशपांडेंना विसरू शकत नाही, मराठी रंगभूमीला विसरू शकत नाही, आणि मराठी संगीतामध्ये जगामध्ये आपला ठसा आपल्या आवाजाने पाडणाऱ्या कोल्हापूरच्या ज्यांचं वास्तव्य होतं त्या लता मंगेशकरांना, भालजी पेंढारकरांना आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक देशभक्ती होती. त्यांच्या संगीतामध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये, त्या गीतांमध्ये असणारी शक्ती अद्भुत होती. या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे.
हा महाराष्ट्र जरी महाराष्ट्र असला तरी आज आपण 2 नारे देत होतो. आणि विशेष करून मला आठवतं की अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश, आणि काश्मीर हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी. हा सगळा हिंदुस्तान एक आहे. जात पंथ धर्म भाषा याच्या सगळ्यावरती उठून आम्ही भारतीय आहोत, आणि भारतीयत्वाचा आधार घेऊनच आम्ही पुढे गेलो. खरं म्हणजे भारतीयत्व आणि हिंदुत्व या शब्दात काही फरक नाही आहे. संस्कृती सबकी एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू है, विराट सागर समाज अपना हम सब इसके बिंदू है. हा संस्कार घेऊन आपण पुढे गेलो. आपल्याला समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करायची आहे. पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचं प्रसिद्ध भाषण होतं, आणि त्यांनी असं सांगितलं होतं की समाजामधली अस्पृश्यता जातीयता जर वाईट नसेल तर दुसरं काही वाईट राहूच शकत नाही. आणि म्हणून या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता सामाजिक आणि आर्थिक विषमता मुक्त करून नवीन भारताचं निर्माण झालं पाहिजे, हीच प्रेरणा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेतून आपल्या सगळ्यांना मिळाली आहे. आणि म्हणून राष्ट्रवाद हा आपला आत्मा आहे. राष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि विकास हेच आपलं मिशन आहे. नॅशनलिझम, राष्ट्रवाद. आणि हे राष्ट्र जर सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली करायचं असेल तर आपल्याला ते कशा प्रकारे करता येईल याकरता गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास, आणि गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट विथ द हेल्प ऑफ ई गव्हर्नन्स, म्हणजे ई गव्हर्नन्सचा उपयोग करून आपल्या देशाचं सुशासन आणि विकास आपल्याला करायचा आहे. हे आपलं दुसरं मिशन आहे. आणि हे करत असताना आपली प्राथमिकता आहे ती म्हणजे अंत्योदय. अंत्योदय हा आपली प्रेरणा आहे. अंत्योदय आपलं मिशन आहे, आणि अंत्योदय ही आपली जीवननिष्ठा आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी अंत्योदयाची व्याख्या करत असताना सांगितलं होतं की या समाजातल्या तळागाळातले जे शोषित आहेत, पीडित आहेत, दलित आहेत, जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या पिछडे हुए आहेत, मागासलेले आहेत, ज्याला राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, आणि ज्याच्या अंगावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानून त्याची आपण निरंतर सेवा केली पाहिजे. आणि ज्या दिवशी या दरिद्र नारायणाला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू, असं पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने हे आपल्या सगळ्यांचं जीवन मिशन आहे, आपली जीवननिष्ठा आहे. आणि म्हणून या आधारावर भारतीय जनता पार्टी विथ अ डिफरन्स असं म्हणून आपण आजपर्यंत या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्यांचे संत आदर्श तुकाराम महाराजांनी जे सांगितलं होतं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे केवळ प्रवचनापुरतं किंवा भाषणापुरतं मर्यादित नाही आहे. तर आपल्या व्यक्तिगत चाल चलन व्यवहार आणि चरित्र याच्या माध्यमातून याचा परिचय करून देणं, म्हणजे प्रत्यक्ष त्या प्रकारचं वर्तन करणं, हेच आपल्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या विचाराच्या आधारावर अतिशय कठीण स्थितीमध्ये आपला पक्ष पुढे आला. आपल्याला तो सगळा इतिहास माहिती आहे. सगळ्यांची नावं घेण्याकरता वेळ नाही आहे, पण स्वर्गीय उत्तमराव पाटलांपासून वसंतराव भागवतांपासून प्रमोद महाजन गोपीनाथराव मुंडेंपर्यंत असंख्य कार्यकर्त्यांनी या पक्षाच्या विस्ताराकरता अथोनात प्रयत्न केले, परिश्रम केले. आणि एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये कधीच जनसंघाला भारतीय जनता पार्टीला भविष्य नाही आहे अशाच प्रकारचं भारतीय जनता पार्टीचं वर्णन राजकीय भाष्यकार करत होते. पण आपल्या या सर्व कार्यकर्त्यांनी जे बलिदान केलं, पक्षाचा विस्तार केला, जी भक्कम बेस उभा केला, त्यातून आमच्यासारख्या तरुण पिढीतल्या लोकांना आज महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता देखील आणि देशातही सत्ता बघण्याची संधी मिळाली.
काही वेळा आपल्यासारख्यांना वाटतं की हे सगळं आपलं कर्तृत्व आहे, पण ही गोष्ट खरी नाही आहे. आपल्या स्थापनेपासून जनसंघापासून ज्या असंख्य कार्यकर्त्यांनी बलिदान केलं, संघर्ष केला, सत्याग्रह केले, आपलं जीवन बर्बाद केलं, अनेक पूर्णवेळ कार्यकर्त्यांनी जनसंघाला, भारतीय जनता पार्टीला आपलं जीवन मानलं, त्या असंख्य लाखो कार्यकर्त्याच्या समर्पणातून, बलिदानातून, त्यागातून आज आम्ही उभे आहो, याची जाणीव आपण सगळ्यांनी निश्चितपणे ठेवली पाहिजे. आज जे काही आपण आहोत ते या कार्यकर्त्यांच्या भरोशावर हे आपण कधी विसरता कामा नये. आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील किंवा त्या काळानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक राजवटी आल्यात आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा एवढा मोठा दबदबा होता की त्या काळामध्ये विरोधी पक्षात काम करायला कोणी तयारच नव्हतं. मी नागपूर विद्यापीठाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाकरता उभं होतो. मी 6 मतांनी हरलो. त्यावेळी माझे मित्र होते डॉक्टर श्रीकांत जिचकार, फार विद्वान होते, हुशार होते. त्यांनी मला एक दिवस म्हणाला तुझ्याशी बोलायचं आहे. मला बोलवलं आणि मला सांगितलं की नितीन तू खूप चांगला कार्यकर्ता आहेस. ते त्यावेळी NSUI होते. पण मी तुला एक गोष्ट सांगतो की तू चांगला कार्यकर्ता चुकीच्या पक्षात आहे. या पक्षाला काही भविष्य नाही आहे आणि त्यामुळे तुझं आयुष्य याच्यातच वाईट जाईल. तुझं काही होणार नाही, तुला आयुष्यात काहीच मिळणार नाही. मी डोळे वरती करून त्यांना विचारलं मग काय करू. ते म्हणाले माझं ऐक, काँग्रेसमध्ये ये. तर मी त्यांना एवढंच सांगितलं की श्रीकांतजी, वेळ पडली तर विहिरीत जीव देईन, पण काँग्रेसमध्ये काही येणार नाही. कारण माझे विचार, माझे तत्व, माझे आदर्श मला कधीच या बाबतीत परवानगी देणार नाही आणि जे माझ्या मनाला पटणार नाही ते मी आयुष्यात करणार नाही. आणि माझ्या मनात एक दुर्दम्य विश्वास आहे की एक दिवस हा विचार लोकाभिमुख होईल, लोक याला स्वीकारतील आणि नक्कीच आम्हाला सत्ता मिळेल. पण सत्ता मिळाली नाही तरी पण मी मात्र माझा विचार सोडायला तयार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून परिश्रम केले आणि आज किती चांगली स्थिती होती. अनेक राज्यात आपली सत्ता आहे. दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे. यापेक्षा आनंदाचा, अभिमानाचा कोणता विषय असू शकतो. परंतु आज आपण केवळ सत्तेवर येण्याकरता आलो नाही आहे. चंद्रकांत दादांना आठवत असेल की यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे, मदनदासजी आम्हाला विद्यार्थी परिषदेत नेहमी शिकवायचे, राज नहीं समाज बदलना है. केवळ राज्य बदलून होणार नाही तर समाज बदलला पाहिजे, सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे, राष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने समाजात देखील सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे. हे जे सोशो इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे त्याचं माध्यम राजकारण आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि राजकारणाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून समाज बदलवायचा आहे, देश बदलवायचा आहे, सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली राष्ट्र निर्माण करायचं आहे, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट करायची आहे आणि आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित करून जगातली हिंदुस्थानाला एक महाशक्ती बनवायचं आहे. हेच आमचं जीवन कार्य आहे आणि हे कार्य पिढ्यानपिढ्या करावं लागणार आहे. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी महान विचारक होते. ते नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन. जे प्रत्येक राजकारणी हा 5 वर्षाचा विचार करतो आणि सामाजिक आर्थिक परिवर्तन करणारा जो माणूस असतो, नेता असतो, तो सेंचुरी टू सेंचुरी, शतकाचा विचार करतो. त्यामुळे आपलं जीवन जे आहे 5 वर्षाचं परिवर्तन करायचं, ते आपल्याला सत्तेत जायचंच आहे. पण सत्ता काही मोजक्याभर लोकांनी कुठेतरी चांगल्या गाडीत सायरन वाजवत हिंडावं याकरता आपल्याला पाहिजे नाही आहे. समाज बदलना है, राज बदलना केवळ मकसद नाही आहे, समाज बदलना है. आणि हे विचार ठेवून आला आपली जीवननिष्ठा म्हणून आपण काम केलं. आणि यातून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं. आज आपल्या सीमा, आज मोदीजी येण्यापूर्वीच्या 6 वर्षापूर्वीचा काळ आठवा. विशेषतः काश्मीरमध्ये काय परिस्थिती होती.
आज देशामध्ये आतंकवाद्यांचा कसा कहर माजला होता. मुंबईमध्ये झालेले बॉम्बस्फोट आपण विसरलो नाही. पुण्यामध्ये असणारे, मुंबई असणाऱ्या निरनिराळ्या शहरामध्ये निरपराध लोकांच्या हत्या होत होत्या. आणि या सगळ्या वातावरणामध्ये काँग्रेस सरकार मात्र आतंकवाद्यांशी पूर्ण हिमतीने लढत नव्हतं. कारण व्होट बँक पॉलिटिक्समुळे त्यांचा दृष्टिकोन बदलला होता. दिल्लीच्या बटाला हाऊसच्या आतंकवाद्यांच्या विरोधाच्या लढाईमध्ये आपला शर्मा नावाचा पोलीस इन्स्पेक्टर शहीद झाला. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो. उत्तराखंडमध्ये एका रॅली करता गेलो होतो. रॅली संपवून मी हेलिकॉप्टरकडे यायला निघत होतो. त्यावेळी एक म्हातारा माझ्याकडे धावत येतो आणि पोलिसांनी त्याला अडवलं. मी लगेच थांबलो आणि मी त्यांना म्हटलं की त्यांना येऊ द्या माझ्याजवळ, काय म्हणणं आहे मी ऐकतो. ते म्हातारे सद्गृहस्थ 80-82 वर्षाचे होते. माझ्या जवळ आले आणि मी त्यांना बोला, बाबाजी क्या समस्या है आपकी. ते बोले मुझे जवाब दो. किस बात का जवाब चाहिए. बोले मेरा पोता ये दिल्ली के बटाला हाउस में शहीद हुआ आतंकवादियों से लड़ते हुए. मेरा उसका जन्मगांव ये है, पर मेरे परिवार को सांत्वना देने के लिए कोई मंत्री नहीं आया. त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. इसका भी मुझे दुख नहीं है, पर गडकरी जी मुझे बताओ कि जिन आतंकवादियों को मेरे पोते ने मारा था, वो शहीद हुआ, उन आतंकवादियों के परिवारों के चक्कर कांग्रेस के मंत्री और नेता डाल रहे, उनको सांत्वना दे रहे, और जो देश के लिए जिसने बलिदान किया उस इंस्पेक्टर के हमारे घर पर हमको कोई सांत्वना देने के लिए नहीं आ रहा. ये कौन सा न्याय है. इसका जवाब मांगने के लिए मैं आपके पास आया हूं. मी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, कारण या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं. त्यावेळी आजमगडमध्ये आतंकवादी जे मेले होते त्यांच्या परिवाराला सांत्वना देण्याकरता काँग्रेसच्या नेत्यांची रीग लागली होती. पण आतंकवादाच्या विरुद्ध लढणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरला, शहीद होणाऱ्या त्याला मात्र सांत्वना देण्याकरता कोणी तयार नव्हतं. व्होट बँक पॉलिटिक्स, मतपेटीचं राजकारण. आणि या देशामध्ये काँग्रेसनी व्होट बँक पॉलिटिक्स केलं आणि आतंकवादाचं तुष्टीकरण केलं. तुम्हाला माहिती असेल की 1952 सालचा तो इतिहास आहे. जनसंघाची स्थापना झाल्यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याच्या आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये ते उद्योग मंत्री होते. आणि जनसंघाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी एक निर्णय घेतला आणि मोठं आंदोलन सुरू केलं होतं, ज्यातून जनसंघाची स्थापनेची सुरुवात ज्या आंदोलनापासून झाली होती, त्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं होतं कि श्यामाप्रसाद मुखर्जींनी घोषित केलं कि एक देश में 2 राजा, 2 प्रधान और 2 विधान नहीं होंगे. एकाच देशामध्ये 2 राजे, 2 विधान, 2 प्रधान होणार नाहीत. हा देश एक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की जे संविधान आपल्याला मिळालेलं आहे, स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्या समितीमध्ये, संविधानामध्ये बाबासाहेबांनी पण लिहून दिलेलं आहे की घटनेतलं 370 कलम जे आहे ते टेम्पररी आहे, तात्पुरतं आहे. काळाच्या ओघामध्ये लवकरात लवकर हे कलम रद्द होईल, जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि हे कलम रद्द होईल असा विश्वास, ही भावना त्यांनी व्यक्त केली होती. पण घटनेचं 370 कलम रद्द होऊ शकलं नाही. शेख अब्दुल्लांच्या काळामध्ये, आणि विशेषतः अजून एक इतिहासाचं आहे, कारण त्याशिवाय आपण केलेलं किती मोठं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने केलं आपल्या लक्षात येणार नाही. त्यावेळी शेख अब्दुल्लांच्या काळामध्ये मोदीजींनी, विशेषतः आपल्या त्यावेळचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी वल्लभभाई पटेलांवर एक जबाबदारी दिली होती स्वातंत्र्यानंतर. आणि त्यांनी सांगितलं होतं की या देशामधले जेवढी राज्य आहेत ती सगळी खालसा करून एक राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि जवाहरलाल नेहरूंनी फक्त सगळे अधिकार देत असताना वल्लभभाई पटेलांना दिले आणि एकच सांगितलं की काश्मीरचा विषय मी सोडवतो. जर जम्मू काश्मीरचा प्रश्न सोडण्याचा अधिकार जर वल्लभभाई पटेलांना मिळाला असता तर कदाचित ही वेळ आली नसती.
पण तुष्टीकरणाच्या नीतीमुळे सर्व प्रकारे शेख अब्दुल्ला आणि काश्मीरमध्ये एक प्रकारची जी अलगाववादी तत्व होती त्यांचं तुष्टीकरण काँग्रेसने केलं आणि परिणाम हा झाला की एकाच देशामध्ये 2 राजे 2 विधान आणि 2 प्रधान तयार झाले आणि म्हणून परमिट लागायचं जम्मू काश्मीरमध्ये जाण्याकरता. आणि त्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ठरवलं की मी विदाऊट परमिट काश्मीरमध्ये जाईल. आणि मला आठवतं मी भाजपचा अध्यक्ष असताना पठाणकोटला ज्या ठिकाणी काश्मीर आणि पंजाबमध्ये जी नदी आडवी जाते त्याच्या बाजूलाच आम्ही मोठा श्यामाप्रसाद मुखर्जींचा पुतळा उभा केला होता. त्याच्या उद्घाटनाला आदरणीय सरसंघचालक मोहन भागवतजी आणि लालकृष्ण अडवाणीजी आणि मी त्यावेळी होतो. आणि त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जींनी तो पूल क्रॉस केल्याबरोबर काश्मीरमध्ये जम्मूत प्रवेश केल्याबरोबर शेख अब्दुल्लांच्या सरकारने त्यांना अटक केली, त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि या देशामध्ये राष्ट्रवादी भूमिका घेणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी सांगितलं होतं की एका देशामध्ये 2 विधान 2 प्रधान आणि 2 निशान राहणार नाही असा राष्ट्रवादी मंत्र देणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जींचा संशयास्पद रीतीमध्ये जम्मू काश्मीरच्या जेलमध्ये त्यांचं निधन झालं. आज इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोदीजी प्रधानमंत्री झाले. मधल्या काळामध्ये आपल्याला या वर्षामध्ये ही आपली मोठी उपलब्धी आहे. अमित शाह गृहमंत्री झाले आणि मला सांगताना आनंद होतो आहे की या देशामध्ये एक प्रकारच्या गुलामगिरीचं प्रतीक असणारे 370 कलम आपल्या सरकारने संविधानामधून काढून टाकलं आणि या देशामध्ये आता एकच प्रधान एकच निशान आणि एकच विधान राहील हे दाखवून दिलं. पण हे कार्य होण्याकरता भारतीय जनता पार्टीला पूर्ण मेजॉरिटी आली तेव्हाच झालं. आज जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी पाकिस्तानला माहिती झालं, हे माहिती आहे त्यांना की 3 वेळा लढाईमध्ये आपण पाकिस्तानला हरवलं आणि 3 वेळा हरवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की डायरेक्ट लढाईमध्ये आपण भारताला हरवू शकत नाही आणि म्हणून त्यांनी एक प्रॉक्सी वॉर सुरू केली. आतंकवादी संघटन या सगळ्यांना भारतामध्ये आयात करण्याचं धोरण आखलं. या देशामध्ये आजही आपण रोज वाचतोय आपले किती जवान शहीद झाले, कोल्हापूर जिल्ह्यातले झाले, पश्चिम महाराष्ट्रातले झाले, देशातले झाले. आणि त्या ठिकाणी आतंकवादी येतात पाकिस्तानमधून. पण आज आपलं सरकार खंबीर आहे. जर तुम्ही आतंकवादाचा आधार घेऊन जर संघर्ष करणार असाल तर तुमचा मुकाबला कसा करायचा हे माहिती आहे. आपल्या कृतीतून आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने पाकिस्तानला ठणकावून सांगितलं. एकच गोष्ट बघा की आपल्या आधी गेल्या 25 वर्षामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या, मुंबईसारखे बॉम्बस्फोटच्या अनेक घटना घडल्या, आतंकवाद्यांनी या देशात थैमान माजलं. आणि आता या 6 वर्षातली आकडेवारी बघा. आतंकवादाला समूळ नष्ट करण्याचा निर्णय करून आणि जम्मू काश्मीरचा विकास झाला पाहिजे हे धोरण स्वीकारून आपण काम केलं. आज केवळ माझ्या विभागातून मी 60,000 कोटी रुपयाचे रोड, पूल, टनेल्स काश्मीरमध्ये बांधतोय. स्टेट ऑफ आर्ट टनेल आहेत. आता जोजिला टनेल बांधतोय. केवळ एकच टनेल लद्दाख आणि लेहला काश्मीरशी जोडणारी कारगिलच्या पहाडीच्या खाली असणारी 8,000 कोटी रुपयाची टनेल आता आपण बांधायला सुरुवात करतोय. बऱ्याच अडचणी आल्या, तिथे -8 डिग्री टेम्परेचर आहे. जम्मू काश्मीरचा विकास पण झाला पाहिजे. हिंदू असो मुसलमान असो सगळ्यांबरोबर समान न्याय झाला पाहिजे. आर्थिक विकास झाला पाहिजे. जम्मू काश्मीरचं पर्यटन वाढलं पाहिजे. हँडलूम हँडीक्राफ्टचा विकास झाला पाहिजे. एवढंच नाही तर बारामुल्ला जिल्ह्यात मी मंत्री आहे त्या विभागातर्फे खादी ग्रामोद्योगतर्फे आपण एक प्रकल्प टाकलेला आहे की पॉवरलूमवर आपण हँडलूमचा कपडा तयार करतो आणि त्याचे रुमाल तयार करतात. त्या महिला 2000 महिला काम करतात आणि एका रुमालाची मजुरी पहिले केवळ त्यांना 4 रुपये मिळत होती, तर 3 रुपये मिळत होती, 120 रुपये. आणि जेव्हा मला लक्षात आलं 80 रुमाल एक महिला तयार करते, त्यावेळी मी ती मजुरी वाढवून 2 रुपये 5 रुपये करून दिले. आज त्या ठिकाणी 400 रुपये रोज महिलेला मिळतो 8 तास काम करून. आणि जो रुमाल आहे तो रुमाल 50 रुपयात आहे, सुंदर क्वालिटीचा आहे.
मार्केटमध्ये ब्रँडिंग रुमाल 3 रुमाल 350 रुपयाचे मिळतात आणि खादी ग्रामोद्योगचा हा रुमाल जो आहे हा केवळ 150 रुपयात 3 रुमाल मिळतात आणि पेटीएम कंपनीने सांगितलं की 2 कोटी रुमाल आम्ही विकत घेऊ. परवा मला रोटरी क्लबने सांगितलं की त्यांना जेव्हा ही गोष्ट मी सांगितली तेव्हा आम्हाला 2 लाख रुमाल त्वरित द्या. आणि आज त्या ठिकाणी 2000 महिलांना आपण आतंकवादीग्रस्त जिल्ह्यात रोजगार दिला. हँडलूम असेल, हँडीक्राफ्ट्स असेल, वुडन फर्निचर असेल, शेप सगळा खरेदी केला. पहिल्यांदा शेतकऱ्यांना पैसे मिळाले आणि आता तिथे IIT असेल, एम्स असेल, सगळं उघडून आपण त्या भागाच्या विकासाची योजना तयार केली. जम्मू काश्मीरच्या जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही. ज्याला मस्जिदीत जायचं त्याने एकदा नाही 10दा जावं, त्याला आमचा विरोध नाही. पण आतंकवाद्याच्या मार्गाने कोणी जर जात असेल तर त्याला मात्र कडक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. हे धोरण आपल्या सरकारने स्वीकारलं आणि आज खऱ्या अर्थाने जम्मू काश्मीर त्यापासून मुक्त झाला. आर्थिक विकासाचं चक्र गतीने फिरायला लागलं. पण हे आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले, अमित शहा जेव्हा गृहमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टीला पूर्ण मेजॉरिटी मिळाली, जनतेने आशीर्वाद दिला आणि आपण हे भारतीय जनतेचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. पण आतंकवादाशी आपण जसं लढतोय तसंच आपण आपल्या देशामध्ये नक्षलवादाशी, माओइस्ट नक्षलवादाशी लढत होतो. तिथे ही स्थिती होती. महाराष्ट्रामधला गडचिरोली जिल्हा असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओरिसा, किती निरपराध लोकांच्या हत्या झाल्या, किती पोलीसवाल्यांनी बलिदान केलं. आणि मला आठवतं आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या विरोधात आपण खंबीर ताकदीने निर्णय घेतले. मोदीजींनी घेतले, राजनाथ सिंग त्यावेळी गृहमंत्री होते त्यांनी घेतले. त्या काळामध्ये मी स्वतः 2दा छत्तीसगडला गेलो, एकदा रांचीला गेलो आणि सगळ्या नक्षलवादी भागामध्ये पुलांची, रोडची कामं अडवून ठेवली होती. सगळी कामं केली. आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 मोठे पूल बांधले आपण. तिथला नॅशनल हायवे पूर्ण केला आणि खऱ्या अर्थाने आपल्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आदिवासींना एक सुवर्ण संधी आपल्या सरकारने मिळवून दिली. या प्रकारे अशा प्रकारे नक्षलवादी चळवळीच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये देखील कसा कायदा सुव्यवस्था कोसळण्याची आणि आतंक माचवण्याचे कसे प्रयत्न झाले हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्या काळामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने त्यावर कठोर कारवाई केली, त्यांना एक्सपोज केलं. याचं कारण नक्षलवादी असो, माओइस्ट नक्षलवादी असो की पाकिस्तान धर्जित आतंकवादी असो, देशाच्या एकतेकरता आणि अखंडतेकरता आम्ही कुठल्याही प्रकारचा खिलवाड करणार नाही, खेळ करणार नाही, अशी स्पष्ट आणि खंबीर भूमिका घेणारं भारतीय जनता पार्टीचं NDAचं सरकार दिल्लीत होतं, महाराष्ट्रात होतं आणि म्हणूनच आपण हे निर्णय करू शकलो. देशातली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ही आज खऱ्या अर्थाने आज सुरक्षित आहे आणि हेच आपलं ध्येय होतं, हेच आपलं उद्दिष्ट होतं, हाच आपला विचार होता आणि जे आपण कृतीतून सिद्ध करून दाखवलं. आणि आज आपल्याला माहिती असेल की आपल्या सीमा देखील असुरक्षित आहेत. आज एकीकडे चीनने आपल्या सीमेवर ज्या प्रकारे आपल्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला ज्याचं आपण उत्तर दिलं. आज आपल्या इथे स्वाभाविकपणे अटल बिहारी वाजपेयींपासून तर आजपर्यंत आपण हेच धोरण स्वीकारलं होतं की निश्चितपणे आपल्या सर्व देशाबरोबरच्या, आपल्या जवळच्या देशा मित्र देशांबरोबर आपले संबंध आपण चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी मला पुन्हा एकदा शिवाजी सावंतांची आठवण झाली. शिवाजी सावंतांनी मृत्युंजयामध्ये एक सुंदर वाक्य लिहिलं आहे आणि ते वाक्य असं आहे की सामर्थ्यवान व्यक्तीही शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करू शकतो. दुर्बल माणसांनी सत्य आणि अहिंसेवर किती भाषणं दिली तरी कोणी ती ऐकत नाहीत. ते वाक्य त्या पुस्तकात होतं. आम्ही विस्तारवादी नाही आहे. भूतानसारख्या लहानशा राष्ट्रावर कधी आम्ही 1 फूट त्यांची जमीन घेण्याचा प्रयत्न केला नाही. चांगले संबंध निर्माण केले. बांगलादेशला तर आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण लगेच शेख मुजीबुर रहमानना प्रधानमंत्री करून आपली मिलिटरी वापस आली. आम्ही 1 फूट जमीन त्यांची घेतली नाही. आम्ही विस्तारवादी नाही आहे. आमचं धोरण जे आहे
ते मित्रांबरोबर न्यायाचं आहे, चांगल्या सौहार्दाचं आहे, प्रेमाच्या संबंधाचं आहे. आणि त्यामुळे दरवेळी आम्ही हाच प्रयत्न केला. पण त्याचबरोबर आमच्या सीमेवर येऊन आमच्यावर जर कोणी अतिक्रमण करणार असतील तर मग मात्र त्याचा चोख उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याकरता आम्ही हिंदुस्थानला सामर्थ्यवान बनवू, शक्तिशाली बनवू, की कोणीही वाकड्या नजरेने आमच्याकडे बघू शकणार नाही. ही पण ताकद आपण निर्माण करू. आज बघा आपण किती डिफेन्समध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणली. फायटर जेट आलेत. आज एवढं डिफेन्समध्ये रिफॉर्म झालं की आज जागतिक दर्जाचे हेलिकॉप्टर्स असतील, फायटर जेट असतील. मी मंत्री असताना आमच्या कोचीन शिपयार्डमध्ये मोठं जहाज बांधलं. त्या जहाजावर फायटर जेट उतरू शकतात. त्याचं काम सुरू होतं, ते जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. ऐतिहासिक जहाज बांधलं. आम्हाला कोणावर आक्रमण करण्याकरता नाही, पण त्याचबरोबर आमचं संरक्षण करण्याकरता आम्ही सामर्थ्यशाली असलो पाहिजे. हेच आपल्या सरकारने सिद्ध करून दाखवलं. बांधवांनो आणि बहिणींनो, आज आपला देश अतिशय आर्थिक संकटातून चाललेला आहे. कोरोनाची लढाई महत्त्वाची आहे. मला विश्वास आहे की आपले सायंटिस्ट, जगातले सायंटिस्ट काम करून राहिलेले आहे. रोज आपण टी व्हीवर बघतोय की हा जो व्हायरस आहे याच्या विरुद्ध जे वॅक्सिन आहे, ते औषध आहेत, काही निघाले आहेत, काही निघत आहेत. नक्कीच याच्यात आपल्याला यश मिळेल. आणि एकदा का वॅक्सिन यशस्वी झालं तर आपण 100% प्रोटेक्ट होऊ. पण जोपर्यंत वॅक्सिन निघत नाही तोपर्यंत कोरोनाच्या विरुद्धची लढाई आपल्याला लढायची आहे. निगेटिव्हिटी, निराशा, फ्रस्ट्रेशन, हताशा ही कामाची नाही आहे. आपण खूप संकटं बघितली आहेत. पक्षाने बघितली आहेत, महाराष्ट्राने बघितलेली आहेत, देशाने बघितलेली आहेत. त्या सगळ्या संकटावर आपण मात केलेली आहे. कोरोनाचं संकट मोठं आहे, पण त्या तुलनेमध्ये तेवढं भयानक नाही आहे. निराश व्हायची गरज नाही आहे. भीती, फ्रस्ट्रेशनपासून दूर राहा. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आणि कोरोनाच्या विरुद्धची लढाई आम्ही जिंकू असा आत्मविश्वास समाजात आणि देशात निर्माण केला पाहिजे. या गोष्टीचं राजकारण होता कामा नये. आजकाल तर ही सवय आहे, मी त्याला डबल ढोलकी म्हणतो. केलं तर का केलं, नाही केलं तर नाही का केलं, याची रोज चर्चा होतच असते. त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. हे डबल ढोलकी पुष्कळ आहेत. देशाच्या हिताकरता जे जे पाहिजे आहेत ते कठोर निर्णय घ्यायची वेळ आली त्यावेळी प्रधानमंत्र्यांनी एकट्याने निर्णय घेतला नाही आहे. देशातल्या सर्व पक्षाच्या मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. देशाचे कॅबिनेट सेक्रेटरी जे आहेत भारत सरकारचे, त्यांनी सगळ्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली. आमच्यासारख्या अनेक मंत्र्यांवर ज्यांना जबाबदारी दिली त्यांनी राज्याचा फीडबॅक प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवला आणि त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाच्या मागे आपल्या मनामध्ये हीच भावना आहे की कोरोनाचं संक्रमण थांबवता आलं पाहिजे. एक कठीण काळातून सगळं जग चाललेलं आहे, आपणही चाललेलो आहोत. माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की जीवनामध्ये, संघर्षामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक मंत्र लक्षात ठेवा, तो म्हणजे पॉझिटिव्हिटी. मी नेहमी माझ्याकडे कोणी कुठल्याही कामाकरता आलो तर पहिले विचार करतो की याचं काम कसं करता येईल. पॉझिटिव्हिटी ही आपल्या पर्सनॅलिटीची, आपल्या व्यक्तित्वाची सगळ्यात मोठी विशेषता आहे. विद्वत्ता वापरून तुझं काम कसं होत नाही हे सांगण्यात काही अर्थ नाही आहे. सगळीच कामं शक्यही नसतात. डोंट ब्रेक द लॉ बट बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट ऑफ ब्रेकिंग. हे तत्व ठेवून पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असली पाहिजे, सकारात्मकता असली पाहिजे. आणि ही पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता समाजात, देशात निर्माण करण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. आत्मविश्वास देखील निर्माण करण्याची गरज आहे. स्ट्रॉंग पॉलिटिकल विल, मजबूत इच्छाशक्ती, पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, या त्रिसूत्रीच्या आधारावर आपण या सगळ्या संकटावर मात करू शकतो. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण कोरोना विरुद्धची लढाई निश्चितपणे जिंकू. पण कोरोनाची लढाई लढत असताना आर्थिक लढाई पण सुरू झालेली आहे. या आर्थिक लढाईमध्ये अनेक संकट आहेत. सगळेच जण अडचणीमध्ये आहेत. काही राज्य सरकार अशी आहेत की ज्यांच्याजवळ पुढील महिन्याचा पगार देण्याकरता पैशाची प्रोव्हिजन नाही आहे.
भारत सरकारचा रेव्हेन्यू ड्रॉप झालेला आहे. बँकिंग सिस्टीम देखील एका स्ट्रेस खालून चाललेली आहे आणि आपले उद्योजक देखील खूप अडचणीत आहेत. आज या ठिकाणी आपलं उत्पादन काढू शकत नाही, मजदुरांचा पगार देऊ शकत नाही, विजेचं बिल भरू शकत नाही. ही सगळी परिस्थिती भयानक आहे. मी तर MSMEचा मंत्री आहे. आपल्या देशामध्ये 6.5 कोटी MSME आहेत आणि हे सगळे यांनी आतापर्यंत देशाच्या सकल उत्पन्नामध्ये GDPमध्ये 29% सहयोग हा MSMEनी केला आहे, छोट्या छोट्या उद्योगांनी केलेला आहे. हँडलूम असतील, हँडीक्राफ्ट्स असतील, अनेक प्रकारचे उद्योग आहेत आणि हे सगळं करत असताना येणाऱ्या काळामध्ये ते अडचणीत आहेत. भारत सरकार त्यांच्या मागे उभं आहे. त्या सगळ्यांना या संकटावर मात करण्याकरता जी जी मदत करता येण्यासारखी आहे ती सगळी आपण करतो आहोत. निराशा, निगेटिव्हिटी, आत्मविश्वासाचा अभाव कुठेही असं स्थिती येता कामा नये. आपण जिंकू, आपण विजयी होऊ आणि याच आधारावर आपल्याला गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्यांचं कल्याण करून आर्थिक लढाई पण जिंकायची आहे. आज मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोलतोय. मी जर असं म्हटलं तर कदाचित चूक होणार नाही. माझ्या शब्दाचा अर्थ चुकीचा लावू नये कोणी. पण गेल्या 6 वर्षामध्ये या देशातली साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचं रक्षण करण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने केलं, हे आपण बघा. आज आपला शेतकरी कठीण स्थितीतून चालला आहे. आंदोलन करणं सोपी आहे. आपण तर आपलं आयुष्य आंदोलन करण्यामध्ये गेलं आहे. पण आंदोलनात ज्या कारणाकरता होतं त्या समस्या सोडवणं त्याच्याहून खूप कठीण आहे. आज देशामध्ये साखर सरप्लस, गहू सरप्लस, तांदूळ सरप्लस. आपल्या देशात 3 वर्ष पुरेल एवढा गहू तांदूळ आहे आणि 2 वर्ष पुरेल एवढी साखर आहे. आज आपल्या देशामध्ये आपण 60 लाख टन साखर एक्सपोर्ट करतोय भारत सरकारतर्फे. त्याकरता सबसिडी देतोय 10 रुपये किलो. म्हणजे 60 लाख टन साखर निर्यात करण्याकरता भारत सरकार 6,000 कोटी रुपयाची सबसिडी देत आहे. का? आणि देशातल्या साखरेचा भाव आता आपण 34 रुपयापर्यंत मिनिमम करणार आहे आणि आपण दरवेळेला MSP वाढवून दिली आहे. गव्हाची, तांदूळाची MSP, ऊसाची MSP वाढवून दिली. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की साखर कारखाने हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. म्हणजे उद्या साखर कारखानेच समाप्त झाले. आजच महाराष्ट्रात आणि देशात 250 साखर कारखाने दिवाळखोरीतून जवळपास बंद झालेली आहे. आणि एक साखर कारखाना बंद झाला याचं मला दुःख नाही आहे. त्यात बँकेचं काय होईल, त्या संचालकांचा काय होईल, तो प्रश्न महत्त्वाचा आहे. पण मला दुःख या गोष्टीचं आहे की एक साखर कारखाना बंद झाला तर त्या भागामध्ये जो शेतकरी ऊस लावतो त्याचं काय होईल, त्याचा ऊस कोण घेईल आणि त्याला ऊस जाळावा लागेल. आणि म्हणून या शेतकऱ्याचं रक्षण कसं होईल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून या उद्योगाला वाचवण्याकरता गेल्या अनेक दिवसापासून मी स्वतः अतिशय क्रियाशील असतो दिल्लीत. मला सांगताना आनंद होतो आहे की आम्ही इथेनॉलची पॉलिसी आणली की साखर तयार करण्याच्याऐवजी इथेनॉल तयार करा. आणि या देशामध्ये मी 12 वर्षापासून इथेनॉल बोलतोय. माझ्या आधी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भूतपूर्व सरसंघचालक सुदर्शनजी बोलायचे आणि ते म्हणायचे की आपल्या देशातला शेतकरी देशाकरता लागणारी वीज तयार करू शकतो, आपल्या देशातला शेतकरी आपलं लागणारं इंधन तयार करू शकतो. पण माझ्याही बोलण्यावर लोक विश्वास ठेवत नव्हते. आणि आज इथेनॉलची इकॉनॉमी 20,000 कोटी रुपयाची झाली आहे. आपल्या देशात 6 ते 7 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल आपण आयात करतो आहे. रोज आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात आहेत आणि याच्यावर मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी मागे लागलो आणि मी सांगितलं आपण इथेनॉलची इकॉनॉमी आता 1 लाख कोटी रुपयाची करू. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. म्हणजे साखर कारखान्यामध्ये जो मोलायसेस होतो, मळी 4% निघते 1 टनातून, त्याच्यापासून आपण इथेनॉल तयार करण्याचं काम सुरू केलं आणि आज इथेनॉलचा रेट चांगला आहे.
आज साखर कारखाने इथेनॉल विकतात म्हणून तेवढी साखर कमी झाली आणि इथेनॉलला चांगला रेट मिळाला म्हणून साखर कारखाने चालू आहेत. मग आपण परवानगी दिली बी हेवी मोलायसिस, म्हणजे साखरेचं रूपांतर 6% मोलायसिसमध्ये करा, त्याचा रेट जास्तीचा दिला आणि त्याच्यापासून इथेनॉल तयार केलं. आणि आता आपण तयारी करतोय की आपण साखर तयारच करायची नाही, आपण शुगर केन ऊसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल तयार करायचं. पहिले सायरप तयार करायचं आणि इथेनॉल तयार करायचं. म्हणजे 1 टन ऊसापासून 76 लिटर इथेनॉल तयार होऊ शकतं. पुण्यामध्ये प्राज इंडस्ट्रीज आहेत, त्यांनी यात खूप संशोधन केलं आहे. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना माझी हात जोडून विनंती आहे की साखर कमी तयार करा. इथेनॉल 20,000 कोटीची इकॉनॉमी 1,00,000 कोटीची जरी झाली तरी तुम्ही जेवढं इथेनॉल तयार कराल तेवढं भारत सरकार घ्यायला तयार आहे. पण आता तुम्ही साखर तयार केली तर एवढी सरप्लस आहे. उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे चांगलं करायला झालं, चांगली गोष्ट कशी वाईटावर पडते याचं उदाहरण आहे की आपल्या कोल्हापूरमध्ये ऊसामधून साखरेचा उतारा 12.5%. आमच्याकडे विदर्भात आमचा आता 11.25% आला. कारण हे विदर्भ म्हणजे ऊसाच्या बाबतीमध्ये कोल्हापूर म्हणजे मेरिट स्टुडंट्सची शाळा, मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास स्टुडंटची शाळा आणि विदर्भ म्हणजे 100 पैकी 25पेक्षा ज्यांना गुण मिळाले असे 100% त्यांची शाळा, अशी स्थिती आहे. पण आमच्या इकडे आता 80 टन 90 टन ऊस घ्यायला लागले लोक. आम्ही 3 साखर कारखाने चालवतो. मी आयुष्यात चूक केली असं मला खूप वेळा वाटतं. पण भावना होती की विदर्भातल्या शेतकऱ्याला सगळ्यात जास्त उत्पन्न ऊसातूनच मिळतं, त्यामुळे ऊस लागला तर विदर्भातला शेतकरी आत्महत्या करणार नाही या भावनेपोटी प्रयत्न केला. मी निघालो त्यातून कसा तरी. पण आता आज विदर्भात देखील 90 टन 100 टनपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यासारखं उत्पादन आलं. आणि पश्चिम आपला उत्तर प्रदेशामध्ये जो 9% 9.25% उतारा होता तो 11%वर आला, 11.5% आला. म्हणजे अजून साखरेचं उत्पन्न वाढलं. आणि एवढी साखर तयार झाल्यानंतर ब्राझीलमध्ये जागतिक बाजारपेठेत साखरेचा भाव आहे 22 रुपये किलो. आणि ही साखर जगात सगळीकडे जाते आणि आपला मिनिमम भाव आहे 34 रुपये किलो. जी उसाला आपण किंमत दिली आहे तो भाव आहे 34 रुपये किलो. तुम्ही सांगा, या संकटात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूला आपलं सरकार उभं झालं. आणि म्हणून आता माझी विनंती आहे की साखर नाही, इथेनॉल तयार करा. ही जी 20,000 कोटीची इकॉनॉमी आहे ही 1,00,000 कोटीची करू. मी परवा शरद पवार साहेबांनाही विनंती केली, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना केली, जयंत पाटलांनाही केली की साखरचं उत्पादन कसंही करून कमी करा. आता नाकातोंडात पाणी गेलेलं आहे आणि लोक ऊस लावतात आहे, कारण ऊसामध्येच पैसा आहे. ऊस लावल्याशिवाय नगदी पीक दुसरं कुठलं हातात नाही, शेतकऱ्याला पर्याय नाही आहे. आणि म्हणून याच्यापासून डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजे. आणि मग आता आपल्याला 1,00,000 कोटी रुपयाचं इथेनॉल घ्यायला भारत सरकार तयार आहे. ती इकॉनॉमी 1,00,000 कोटी रुपयाची करायची आहे. आणि आता आपण नव्याने निर्णय घेतलेला आहे की आपल्याकडे एवढं गहू तांदूळ पडले आहेत, तांदूळ पंजाबमध्ये, की आता ते सडले, गोडाऊनमध्ये ठेवायला जागा नव्हती. तर 6.5 रुपये किलो मिनिमम रेटने आता ऑक्शन रेट काढलेला आहे. आणि म्हणून प्रधानमंत्र्यांच्या मी त्यांना विनंती केली आणि आता प्रधानमंत्र्यांनी अनुमती दिलेली आहे की आता तांदूळापासून फूड ग्रेनपासून देखील इथेनॉल बनवता येईल, मक्यापासून इथेनॉल बनवता येईल, कॉर्न. आणि आता या प्रकारची परवानगी दिल्यामुळे बिहारमध्ये, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये आपण मक्याचं क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. आणि त्याकरता आपण आता गहू, तांदूळ, फूड ग्रेन, मका याच्यापासून इथेनॉल बनवायची परवानगी दिली. तेही व्हायबल आहे आणि ते घ्यायला पेट्रोलियम मिनिस्ट्री तयार आहे. तेव्हा साखर कारखानदारांनी वेळीच हे उघडून शेतकऱ्याचं हित जोपासण्याकरता इथेनॉलकडे रूपांतरित होण्याची गरज आहे. जर तुम्ही असंच साखरेचं उत्पादन वाढवलं तर साक्षात परमेश्वर जरी आला तरी मग या उद्योगाला वाचवणं कठीण आहे. 6 वर्ष कशी कसरत झाली आणि दिल्लीमध्ये कशा अडचणी आल्या याचा मी साक्षीदार आहे. आणि जे कारखानदार आहेत त्यांना आणि शेतकऱ्यांना या परिस्थितीची जाणीव पण आपण करून देण्याची गरज आहे. आणि मग तांदूळापासून पण इथेनॉल तयार केलं. पण आपण कुठे गेलो, मी तुम्हाला सांगतो आपल्याला कुठे जायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जो ऊस लावतो त्याचा केवळ इथेनॉल पुरता मर्यादित एवढं आपलं धोरण नाही आहे.
तर आता प्राजनी इथेनॉलपासून मरीन फ्युएल आणि ॲव्हिएशन फ्युएल तयार केलेलं आहे. विमानं चालवणं आणि जहाज चालवणारं इंधन देखील इथेनॉलपासून आपण तयार केलं. हे का केलं तयार? की जेवढी साखर आहे ती कमी करायची आणि इथेनॉल वाढवायचा आणि शेतकऱ्याला सुरक्षित ठेवायचं, शेतकऱ्यावर संकट येता कामा नये. हे कारखाने वाचवण्याकरता आपण काम करत नाही आहे. तर शेतकऱ्यांचा ऊस विकत घेतला गेला पाहिजे, नाही तर शेतकरी संकटात सापडेल. त्याला वाचवण्याकरता आपण निर्णय केलेला आहे. मागच्या 26 जानेवारीला बायो ॲव्हिएशन फ्युएल आपण जट्रोफा ऑइलपासून तयार केलं आणि त्याच्यापासून आपले हेलिकॉप्टर आणि फायटर जेट 100% त्याच्यावर चालवली. एवढंच नाही तर स्पाइस जेटचं एक विमान 25% बायो ॲव्हिएशन फ्युएल टाकून डेहराडूनवरून दिल्लीला आणलं. आणि मी सातत्याने याच्या मागे आहे आणि तो काळ आता दूर नाही आहे की आपली जहाजं आणि आपली विमानं, कमर्शियल विमानं ही इथेनॉलपासून तयार होणाऱ्या इंधनावर चालतील. आणि त्यात पश्चिम महाराष्ट्राचं मोठं योगदान राहील. तशी रिफायनरी उघडायची गरज आहे. आपल्या देशामध्ये आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला 40,000 कोटी रुपयाचं इम्पोर्ट आहे आपल्या ॲव्हिएशन फ्युएलचं, आणि याच्या किमती वाढत जातात आहेत. हे इंधन स्वस्त आहे आणि आपण हे जर इंधन तयार केलं तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आपल्या इथल्या कुठल्याही विमान कंपनी बंद पडणार नाही, कारण हे स्वस्त आहे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस, आणि शेतकऱ्यांचा फायदा करणार आहे. आपली जहाजं याच्यावर आपण चालवू. आणि तुम्हाला माहिती आहे की मी उगीच्या गप्पा नाही मारत. आणि म्हणून आज देश पुढे चाललेला आहे शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून. आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू म्हणून एक दिवस या देशाच्या इतिहासात असा येईल की वीज शेतकरी निर्माण करेल आणि इथेनॉल देखील शेतकरी निर्माण करेल. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी बजाज स्कूटर आणि TVS या दोन्ही कंपनीचे तरुण मालक आहे, MD आहेत, त्यांना सांगितलं होतं. मी ट्रान्सपोर्ट मंत्री असताना माझ्याकडे सगळे येतात. मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही इथेनॉलची बाईक आणि स्कूटर तयार करणार नाही तोपर्यंत माझ्याकडे एकही कामाकरता यायचं नाही. आणि मी TVS कंपनीने 100% इथेनॉलवर चालणारी बाईक तयार केली आहे, बजाजने तयार केलेली आहे. आणि माझं हे स्वप्न आहे, माझी विनंती आहे, माझा आवाज ज्यांच्यापर्यंत जात असेल ते साखर कारखानदार आणि पश्चिम महाराष्ट्रातले तरुण उद्योजक, आता तुम्ही बजाजची आणि TVSची एजन्सी घ्या. तुम्हाला अडचण येईल तर माझ्याकडे या. आणि इथेनॉलचा पंपाची परवानगी आता भारत सरकार देते आहे. आणि त्यामुळे इथेनॉलचा पंप 250 कोटी ज्यांची स्ट्रेंथ आहे, टर्नओव्हर आहे, त्यांना आता आपले प्रायव्हेट पंप पेट्रोल, डिझेल आणि इथेनॉल बायोफ्युएलचे टाकण्याची अनुमती देण्याचं धोरण भारत सरकारने स्वीकारलं आहे. ते इथेनॉलचे पंप म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्कूटर आणि बाईक या भारत पेट्रोलियम किंवा इंडियन पेट्रोलियमवर चालवायची गरज नाही आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भ जिथे ते कारखाने आहे त्या जिल्ह्यामध्ये आपण इथेनॉलवर चालणाऱ्या स्कूटर, बाईक आपण सुरू करू. म्हणजे शेतकऱ्याचा, आणि इथेनॉलचा भाव आहे 55 रुपये लिटर आणि पेट्रोलचा भाव आजच वाढला आहे, तो मला वाटतं 80-82 रुपये, 85 रुपये लिटर. म्हणजे इथेनॉल स्वस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात एकदम चांगलं ग्रीन फ्युएल आहे, डिझेल पेट्रोलपेक्षा चांगलं आहे. आणि त्याचबरोबर एक फ्लेक्स इंजिन नावाची पॉलिसी आहे. तुम्ही ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत जर जाल तर त्या ठिकाणी टोयॅटो, होंडा, मर्सिडीज, BMW जेवढ्या तुम्ही गाड्या वापरता या गाड्याचे फ्लेक्स इंजिन आहे. ते बॉश कंपनीचा एक फिल्टर आहे, तेवढंच फक्त त्याला लावायचं आहे. आणि त्या गाडीमध्ये तुम्हाला चॉईस राहील. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पंपावर तुम्ही गेले, ब्राझीलमध्ये आहे असं, तर इकडे वरती पेट्रोलचा रेट लिहिला राहील आणि इथेनॉलचा रेट लिहिला राहील. पेट्रोलचा रेट 85 रुपये लिटर आणि इथेनॉलचा रेट 55 ते 60 रुपये लिटर. तुम्ही तुमच्या गाडीत सेम पेट्रोलच्या गाडीत इथेनॉल टाकू शकाल. 100% इथेनॉल और 100% पेट्रोल. आणि ही जर क्रांती झाली तर कशाकरता आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल एवढं पेट्रोल, डिझेल? आपल्या देशातला शेतकरी सुखी समृद्ध संपन्न होईल. आणि म्हणून आपल्या देशामध्ये, आमच्या नागपूरला आम्ही 35 बसेस 100% बायो इथेनॉलवर चालणाऱ्या एअर कंडिशन बसेस चालवल्या. सुंदर बस होती, अनेक लोकांनी पाहिली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची तयार केलेल्या इंधनावर या देशातलं ट्रान्सपोर्ट आलं पाहिजे, हे आपल्या सरकारचं स्वप्न आहे. आणि ज्या दिवशी हे होईल त्या दिवशी ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे.
आणि तुम्हाला माहिती आहे की मी केवळ स्वप्न सांगत दाखवत नाही, मी विश्वासाने तुम्हाला सांगतो हे धोरणं मोदीजींनी आपल्या सरकारने स्वीकारली आहे आणि येणाऱ्या काळात मोठा बदल होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जो ऊस लावला असेल त्याच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर विमान, आकाशात जाणारं विमान चालणारं तुम्ही बघाल, तर समुद्रात जाणारं जहाज बघाल, आणि तुमच्याकडे असणारी कोणतीही मोटर कुठल्याही मेकची असो, स्कूटर असो, बाईक असो, ती शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर चालेल. मग इम्पोर्ट करण्याची गरज पडणार नाही, पोल्युशन कमी होईल, तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळेल आणि या देशाचं इम्पोर्ट कमी झालं तर हा सगळा पैसा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये जाईल. ही विजन आपल्या सरकारची. मला माहिती आहे की गाव, गरीब, मजदूर, शेतकरी याचं कल्याण केलं पाहिजे. आज महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न होता सिंचनाचा, आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो आहे की मी ज्यावेळी बांधकाम मंत्री होतो त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, आणि त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की MSRDCची स्थापना झाली होती, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, 55 उड्डाणपूल, तेव्हा मी बॉन्ड्समध्ये पैसे उभं करायचं ठरवलं होतं. मनोहर जोशी मला म्हणाले, नितीन तुमचे पैसे तर गोळा होतील, पण सिंचनाकरता कुठून पैसे आणायचे. त्यावेळी सिंचनाकरता पैसे उपलब्ध बॉन्ड्सच्याद्वारे करण्याकरता योजना आखल्या गेली, सिंचन कॉर्पोरेशन्स तयार झाली, आणि त्यामधूनच पुढे कृष्णा खोरे सिंचन कॉर्पोरेशन तयार झालं. पण काय झालं, मधल्या काळामध्ये 10% घेतल्या गेले आणि सगळे प्रकल्प सुरू झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सगळे प्रकल्प बंद पडले. 8-8, 10-10 वर्ष ही प्रकल्प बंद होते. देवेंद्रजी अस्वस्थ होते, काय करायचा, मार्ग कसा काढायचा. मी त्यावेळी देशाचा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो, मला संकट माहिती होतं, आणि मी हा थंब रूल बनवला आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातलं सिंचन 50%च्या वरती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. आणि म्हणून त्यावेळी 2 योजना आपण आखल्या. एक जी प्रधानमंत्र्यांनी आपल्याला योजना दिली, प्रधानमंत्री सिंचाई योजना, आणि दुसरा देवेंद्रजींच्या सहकार्याने मी मंत्री असताना ती बळीराजा योजना. आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये 13 प्रोजेक्ट्स, त्यापैकी 6 मेजर प्रोजेक्ट आणि 7 मीडियम प्रोजेक्ट्स हे आपण घेतले. त्यामध्ये भारत सरकारतर्फे आम्ही 25% आमचा हिस्सा दिला, त्यामध्ये 75% नाबार्डचं कर्ज दिलं, आणि आज यातले टोटल वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे 8 प्रोजेक्टमध्ये ती 1368.33 MCM तयार झाली. वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी जी क्रिएट झाली होती त्याच्या आधी ते जे अर्धवट पडलेली धरणं होती, ज्यांचा 50% कामं फक्त झाली होती, पण ती स्मारकं होती काँग्रेस राष्ट्रवादीची, ती सडत पडलेली होती, त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना या दोन्ही योजना आपल्याकडे आल्या. आणि त्यातून जवळपास या सगळ्या प्रोजेक्ट करता टोटल कॉस्ट होती प्रोजेक्टची 11,651.68 कोटी रुपये, आणि याकरता भारत सरकारने दिले 2324.27 कोटी रुपये. आणि या पैशातून टेंबू, म्हैसाळ हे सगळे प्रोजेक्ट आपण पूर्ण केले आहेत. आज त्या ठिकाणी मी निवडणुकीच्या काळात जेव्हा आलो तेव्हा सोलापूर जिल्ह्यात गेलो होतो. तिथल्या लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. मी आपल्या या अक्कलकोटच्या जवळपास कुठेतरी गावात गेलो, त्या गावाचं नाव नाही मला आठवत, निंबाळकर राजे आपले उमेदवार होते खासदार, आणि तिथल्या लोकांनी डोळ्यात पाणी होतं. मला पाणी दिसलं. आपले गणपतराव देशमुख आमदार, आपले ज्येष्ठ आमदार किती वर्षापासून संघर्ष करत होते, पण आज आपण ह्या इरिगेशनचे प्रोजेक्ट्स पूर्ण केले. आणि खऱ्या अर्थाने सोलापूर, सांगली, सातारा या सगळ्या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या भाजप सरकारनी आणि आपल्या महाराष्ट्रातलं त्यावेळचं देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी मिळून हे सगळे प्रकल्प आपण पूर्ण केले. हे एवढ्या महाराष्ट्राच्या इतिहासात, सिंचनाच्या इतिहासात लिहिण्यासारखं उदाहरण आहे. ही सगळी कामं अडकलेली होती.
आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं, प्रकल्पाची यादी माझ्याजवळ आहे पण वेळ बराच झालेला आहे. आणि आज दुष्काळी भागामध्ये पाणी पोचलं, अजून पुढे पोचवण्याची गरज आहे. मी नेहमी बघतो की एक पाऊस आला की सांगली, सातारा, कोल्हापूर, ते दरवेळा विधान परिषद मी विरोधी पक्षनेता होतो, आर पाटील मंत्री होते, दरवेळा ते कोणतं अलमपट्टी का काय अलमट्टी ते धरण दरवेळा भरणं, मग त्याचं पाणी बॅक वॉटर येणं, दरवेळा सांगली डुबणं. खरं म्हणजे आता जसं पॉवर ग्रीड आहे तसं वॉटर ग्रीड करण्याची गरज आहे. मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा 16 प्रकल्प, दधी जोड प्रकल्प 49 प्रकल्प मी तयार केले, त्याचे DPR तयार झाले, 16 प्रकल्पांना मंजुरी दिली. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या ज्या नद्या होत्या, 6 नद्या, 3 भारताला मिळाल्या, 3 पाकिस्तानला मिळाल्या, त्याचं पाणी पाकिस्तानमध्ये जात होतं. राज्य आपसात भांडत होते, मी सगळी भांडणं सोडवली. मला या गोष्टीचा अभिमान आहे की 8 प्रकल्प जे पंजाब, हरियाणा, काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, राजस्थान असे भांडत होते, मी सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना माझ्याकडे बोलावलं, प्रेमाने सांगितलं आणि जायला दरवाजा आता मी बंद केला. तुम्ही इथून सोल्युशन काढून बाहेर निघा, हे तुमचे पैसेच देत नाही म्हटलं, पूर्ण तुमच्या राज्याचे पैसे बजेट मायनस करीन म्हटलं. आणि सगळे भांडणं सोडवली. एक भांडण मात्र 2 वेळा देवेंद्रजी आले, मी पण प्रयत्न केला, पण गुजरातचे आणि महाराष्ट्रामधले 3 प्रकल्प आहेत. एक तापीना नर्मदा, एक पिंजर दमणगंगा पिंजर प्रकल्प आहे. हा पिंजण दमणगंगा प्रकल्प झाला ठाणे जिल्ह्यात आणि पाणी भरलं तर पश्चिम महाराष्ट्रातले नाशिकपासून अहमदनगर सगळे धरणं, मराठवाड्यातली सगळी धरणं, नाशिक, मालेगाव, जळगाव सगळे प्रश्न सुटतील. आणि हे पाणी आपण स्टोरेज करत राहू आणि हळूहळू सोडत राहू आणि सगळे जायकवाडी 90% भरेल. ह्या सगळ्या योजना मी मंजूर करून ठेवल्या. पण दुर्भाग्याने गुजरातचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांमध्ये दुर्दैवाने सही होऊ शकली नाही. हे माझंच अपयश आहे. मला याची खंत आहे की ह्यावेळी हे 3 प्रकल्प पूर्ण झाले असते तर महाराष्ट्रातलं सिंचन 55 ते 60% गेलं असतं आणि महाराष्ट्रातला एकही शेतकरी त्यांनी कधी आत्महत्या केली नसती. अजून वेळ गेलेली नाही आहे. आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जर पुढाकार घेत असतील तर दिल्लीमध्ये आजही त्यांना सगळ्या प्रकारची मदत करायला मी तयार आहे. प्रश्न राजकारणाचा नाही आहे, पक्षाचा नाही आहे, प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे. प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा आहे. आणि पाणी हाच महाराष्ट्रातला कळीचा मुद्दा आहे. आणि जर पाणी शेतकऱ्याला मिळालं तर गावं समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही, गावातल्या तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. हाच खरा विषय आहे. अजूनही पण या बाबतीत सगळ्या प्रकारचं सहकार्य भारत सरकार करायला तयार आहे, मी करायला तयार आहे. मी वॉटर रिसोर्सेस मंत्र्यांना केव्हा माझ्याकडे बोलवतो. मी अजित पवारांना सांगितलं तुम्ही या, तुम्ही आणि सिंचन मंत्री या, मी मदत करतो, हा प्रकरण सोडवा. हा जर प्रश्न सुटला तर पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, पुण्यात तर जाणार नाही पण अहमदनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि संपूर्ण मराठवाडा सगळी धरणं 100% भरतील आणि महाराष्ट्राचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. याच्या विकासाचा पाया आपण टाकला. मराठवाड्यातल्या, विदर्भातले अर्धवट प्रकल्पही पूर्ण केले. टेंभू आणि म्हैसाळ मला कधी आयुष्यात नव्हतं वाटत, मी त्यावेळी म्हणायचो हे कधीच शक्य नाही. पण आज तिथे गेलेलं पाणी हे जर योगदान कोणाचं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं आहे. हे पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही पोहोचवण्याची गरज आहे. खरं म्हणजे या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. मोठे मोठे नेते पश्चिम महाराष्ट्रातून झाले. पश्चिम महाराष्ट्रातून मोठे नेते होणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. पण दिल्ली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायचं काम युतीच्या सरकारने केलं. पुणे साताराचा रस्ता युती सरकारच्या काळात झाला आणि पुणे साताराच्या करता तुम्हाला त्रास होतो हेही मला माहिती आहे. मी आता 8 दिवसापूर्वीच निर्णय घेतला, NHAIच्या चेअरमनला आदेश दिले, मीटिंग झाली, मिनिट्स इश्यू झाले आणि हा रस्ता पूर्ण करण्याकरता जे काही 100-125 कोटी रुपये लागतील ते NHAI खर्च करण्याचं ठरला. एक्स्ट्रो अकाउंट काढून जे कोणी त्या कॉन्ट्रॅक्टरचे पेटी कॉन्ट्रॅक्टरना पैसे देऊन हा प्रकल्प तिथल्या पिढीने आणि ताबडतोब पूर्ण करावा अशी जबाबदारी दिली आहे. मला अतिशय या प्रकरणाकरता खूप वेळा तुमची नाराजी स्वीकारावी लागली पण त्याला माझा नाईलाज आहे.
आता हा प्रकल्प नक्की ताबडतोब पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आणि खंबाटकी घाटामध्ये टनेलचं काम सुरू झालं, पण तुमच्या कोल्हापूरमधल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात केवढ्या काट्या टाकल्या की मी आत्ता प्रकाश जावडेकर आणि मुख्यमंत्र्याकडे पत्र लिहिताना सस्पेंड करा म्हणून 2-3 कामं करून घेतली, परवानगीच देत नाही, अडवून ठेवला आहे. तो कॉन्ट्रॅक्टर काम नाही करू शकत. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर ही सगळी कामं करण्याची माझी कमिटमेंट आहे. 6 लेन, आणि आता यातले जवळपास सगळे प्रश्न सुटले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो आमच्या श्रद्धेचा आहे की संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग 234 किलोमीटर आणि याच्यावर 3,711 कोटी रुपयाचा खर्च होणार आहे. आणि यातले 3 पॅकेजेस प्रगतीपथावर आहे. लँड ॲक्विजिशन 70% पूर्ण झालेलं आहे. मध्ये मी उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली, त्यांनी पण यात मिटिंग घेतली, मुख्यमंत्र्यांवर पण मिटिंग झाली आणि या निविदाही मागवलेल्या आहेत. 70% लँड ॲक्विजिशन झालं, 90% झाल्याबरोबर यातल्या 3 पॅकेजेसचं काम सुरू होईल. आणि दुसरा मार्ग जो आहे तो संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, त्यालाही पण आता आम्ही नॅशनल हायवेमध्ये घेतला आहे. आणि त्यातून एकूण लांबी आहे 136.4 किलोमीटर, एकूण किंमत 2,486 कोटी रुपये. आणि हे दोन्ही प्रकल्प मिळून साधारणतः 7,500 ते 8,000 कोटी रुपयाचे हे 2 महत्त्वाचे मार्ग आहेत. आणि या मार्गामध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की हे 7,500-8,000 कोटी रुपयाचे 2 पालखी मार्ग या महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेशी संबंधित आहे. याचं डिझाईन करत असताना जे आपल्या पायी पालखीच्याद्वारे जातात त्यांच्याकरता पायी मार्ग तयार केलेला आहे. आणि डिझाईन करत असताना मी सांगितलं की त्याचे जे ब्लॉक्स जोडाल त्याच्यामध्ये गवत लावा. आणि जेव्हा ह्या पालखी मार्गातून लोक पायी जातील, ज्ञानोबाचं नाव गजर करत, विठोबाचं नावाचं गजर करत, तुकाराम महाराजांचा गजर करत, तेव्हा त्यांचे पाय जळायला नको याची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या राहण्याकरता, निरनिराळ्या थांबण्याकरता रात्रीच्या वेळी त्याच्या व्यवस्था केलेल्या आहेत. आणि हा जवळपास 8,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग हा कुठल्याही याच्यात आता नक्कीच केव्हाही सुरू होऊ शकेल. 3 तर याचे झालेच आहेत पॅकेज. आता तुकाराम महाराजांच्या याचे लँड ॲक्विजिशन लवकर जर झालं तर हे दोन्ही मार्ग सुरू होतील. आणि महाराष्ट्रातल्या खऱ्या अर्थाने आपण आमच्या वर्धेपासून तुळजापूरचा रस्ता पूर्ण केला आहे. 4 लेन कॉन्क्रीट रोड. 100 वर्षाची गॅरंटी आहे. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरकडनं, ठेकेदाराकडनं लक्ष्मी दर्शन नाही घेतलं आहे. कोणी बोलू शकत नाही. करप्शन फ्री, ट्रान्सपरंट, टाईम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड. आणि मी सांगितलं क्वालिटी खराब कराल तर याद राखा. आणि आता तुळजापूरवरून सोलापूर आणि सोलापूरवरून सांगली आणि सांगलीवरून कोल्हापूरवरून रत्नागिरीपर्यंत न्यायचं आहे. लँड ॲक्विजिशनचं काम सुरू आहे. आणि हा तर तुळजापूरपर्यंत रस्ता जवळपास पूर्ण झालेला आहे. आणि एकंदरीत महाराष्ट्र यातून खूप बदलणार आहे. एवढंच नाही तर या सगळ्यामध्ये विशेष करून मी आज तुम्हाला नवीन हायवे जे पश्चिम महाराष्ट्रातला घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याची पण माहिती देणार आहे. आपल्याला माहिती असेल की मुंबई गोवा चंद्रकांत पाटलांनी वेळोवेळी खूप सहकार्य केलं. जुन्या सरकारच्या काळात पनवेल इंदापूरचा रस्ता फसला होता. दादांबरोबरच मी 5 मिटिंगा घेतल्या, देवेंद्रजीबरोबर घेतल्या, आणि आता नवीन सरकारबरोबर 2-3 मिटिंगा घेतल्या. मी स्वतः 10-12 मिटिंगा घेतल्या. सगळे मार्ग काढले आणि 15,000 कोटी रुपयाचा 450 किलोमीटर लांबाईचा हा मुंबई गोवा 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड याचं काम कुठल्याही परिस्थितीत 2021 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातलं कोकणाचं चित्र बदलवणारा हा रस्ता आहे. आणि त्याचबरोबर 10,000 कोटी रुपयाचा 802 किलोमीटर नागपूर सुरतपासून एक मोठा रस्ता आपण निर्माण करतो आहे. मी आत्ताच सांगितलं की वर्धा म्हणजे नागपूर ते रत्नागिरी, सोलापूरहून जाणारा, सांगलीहून जाणारा, कोल्हापूरवरून रत्नागिरीला जाणारा रस्ता त्यातलं 482 किलोमीटर तुळजापूरपर्यंतचं काम 90,000 कोटी रुपयाचं पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि तुकाराम पालखी मार्ग आमचं एक प्रकारचं श्रद्धेचा विषय आहे. आणि अजून तुम्हाला शेगाव ते पंढरपूर हाही पालखी मार्ग आपण पूर्ण केलेला आहे. म्हणजे गजानन महाराज असो, संत तुकाराम महाराज असो, संत ज्ञानेश्वर महाराज असो, या सगळ्या मराठी माणसाची संस्कृती, इतिहास, त्याची श्रद्धा
आणि सोलापूरपासून अक्कलकोटला जाणारा रस्ता असो, गाणगापूरचा रस्ता असो, एक एक ठिकाणी काळजी घेतली की आपल्या भक्तांना दिलासा कसा मिळेल. आणि आज मी एक नवीन रस्त्याची घोषणा करतो आहे. हा अतिशय क्रांतिकारक असा रस्ता आहे आणि हा पश्चिम महाराष्ट्रातला पुण्या मुंबईला दिलासा देणारा आहे आणि विकासामध्ये फार इम्पॉर्टंट असा रस्ता आहे. तो म्हणजे सुरत अहमदनगर ग्रीनफील्ड कॅरिडॉर. हा 12,000 कोटी रुपयाचा रोड आहे. हा पूर्ण ग्रीनफील्ड आहे, नवीन अलाइनमेंट आहे. या मार्गावरून 50,000 वाहनं चालतील आणि यातलं 421 किलोमीटरचा हा मार्ग आहे. त्यापैकी 300 किलोमीटर ग्रीनफील्ड आहे आणि यामुळे आता सुरतवरून डायरेक्ट अहमदनगरला आल्यावर अहमदनगरवरून हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई इकडनं सगळा ट्रॅफिक वळणार आहे आणि या भागात नवीन विकासाचं मार्ग सुरू होणार आहे, याचा मला आनंद आहे. आणि त्यामुळे सुरत मुंबई या रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होईल, मुंबई पुणे या रस्त्यावरचा ट्रॅफिक कमी होईल आणि एप्रिल 2021 या ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेचं काम सुरू होईल. त्याचं लँड ॲक्विशन सुरू झालेलं आहे आणि आज मला पहिल्यांदा त्याची घोषणा करताना अतिशय आनंद होतो आहे. हा 12,000 कोटी रुपयाचा रस्ता नाशिक जिल्ह्यातला आदिवासी भाग, अहमदनगर जिल्ह्यातला भाग आणि पुढे सोलापूर आणि मग सोलापूरवरून पुढे सोलापूर कुर्नूल हा एक नवीन ग्रीनफील्ड रोड आज मी घोषित करतो आहे. या भारतमाला परियोजनेमध्ये हा 9,500 कोटी रुपयाचा आहे. मी महाराष्ट्राला 5 लाख कोटी रुपये दिले आहे आणि मला अनेक वेळा बाहेर टीका होते, तेव्हा मला कधी कधी संकोच होतो. पण मी एकाला विचारलं की महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, तिथले आमदार खासदार माझ्याकडे अधिकाराने येतात, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, मी तिथला भूमिपुत्र आहे आणि त्या विकासाकरता जर मोठं प्रोत्साहन मिळालं तर काय चूक केलं मी काही घाबरत नाही. आणि म्हणून आज महाराष्ट्र बदलला आहे, रस्त्याच्या बाबतीत बदलला, सिंचनाच्या बाबतीत बदलला, उद्योगाच्या बाबतीत बदलला. जलसंवर्धनासारखा सुंदर कार्यक्रम देवेंद्रजींनी सुरू केला आणि महाराष्ट्रामध्ये धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा, सुंदर कार्यक्रम केला. आज बुलढाणा पॅटर्न नावाचा प्रसिद्ध मी NHI कडनं कित्येक ठिकाणी जलसंवर्धनाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात हा सोलापूर कुर्नूल हा रस्ता करत असताना, अहमदनगर सुरत हा रस्ता करत असताना या सगळ्या रस्त्यावर जेवढे नदी नाले आहेत त्याचं खोलीकरण, रुंदीकरण करून त्या ठिकाणचं ॲग्रिगेट वापरून जलसंवर्धनाची मोठी कॅपॅसिटी या दोन्ही रस्त्याच्या मार्फत आपण तयार करू आणि ज्यातून जलसंवर्धनाचाही प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मी शेकडो ब्रिज कम बंधाराला मान्यता दिली आहे. लातूरमध्ये 3 ब्रिज कम बंधारे आपण बांधणार आहोत. लातूरमध्ये कधी गाडीने पाणी आणावं लागणार नाही. या सोलापूर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये जर हे पाणी कॉन्झर्वेशनचं काम झालं तर खूप मोठं काम होणार आहे. मला विश्वास आहे की वेळ बराच झालेला आहे. महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास आणि यात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाला सुखी करणं, समृद्ध करणं, संपन्न करणं, शक्तिशाली करणं, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करणं, त्याला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरणं आखणं, कोरोनाच्या विरुद्धची लढाई तर जिंकणंच, पण त्याचबरोबर आर्थिक लढाई पण आपल्याला जिंकायची आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे ज्यात एक्सपोर्ट होईल पण इम्पोर्ट कमी होऊन जाईल. एक्सपोर्ट ओरिएंटेड, इम्पोर्ट सबस्टिट्यूट. तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपल्याकडे चंद्रकांत दादांनी सांगितलं की PPE किट होत नव्हत्या. आज आपण 2 महिन्यापूर्वी चायनातून स्पेशल विमानाने PPE किट आणल्या. आज आपल्या देशामध्ये आपण 5 लाख PPE किट आमच्या MSME मधले छोटे उद्योजक तयार करतात. आता देशात नाही तर जगात आपण आता PPE किट निर्यात करायला लागलो. हा भारताच्या आत्मनिर्भर भारताची ही कल्पना आहे. आपल्याकडे सॅनिटायझर, मी महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना, देशातल्या साखर कारखान्यांना सांगितलं की तुम्ही इथेनॉल, अल्कोहोल तयार करता. मी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फोन केला, सगळ्यांना परवानगी द्या, सॅनिटायझर बनवा. मला आनंद आहे, 1200 रुपये लिटरचं सॅनिटायझर 160 रुपये लिटर झालं. पूर्ण सॅनिटायझरचा बाजार समाप्त केला आणि आज सगळीकडे सॅनिटायझर उपलब्ध झालं. साखर कारखान्यांना नवीन उद्योग मिळाला आणि आता आपण हे सॅनिटायझर एक्सपोर्ट करायला सुरुवात करतो आहे. आपल्याला इम्पोर्ट कमी करायचा आहे, एक्सपोर्ट वाढवायचा आहे. स्मार्ट विलेज करायचे आहेत, ॲग्रो MSME करायचे आहेत, हँडलूम, हँडीक्राफ्ट्स, हनी, ब्ल्यू इकॉनॉमी, याच्यामध्ये आपला टर्नओव्हर 88,000 कोटी रुपयाचा आहे.
तो टर्नओव्हर आपल्याला पुढल्या 2 वर्षात 5 लाख कोटी रुपयाचा करायचा आहे. 11 कोटी जॉब्स केवळ आपण MSMEच्या मार्फत निर्माण केले. आतापर्यंत या 5 वर्षात 5 करोड नवीन जॉब्स निर्माण करायचे आहेत. स्मार्ट विलेज, स्मार्ट सिटी निर्माण करायची आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर आणि आपलं सोलापूर इथे अतिशय उत्तम उद्यमशीलता आहे. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, आता स्मार्ट विलेज नाही, स्मार्ट विलेज तयार करायचा आहे. ॲग्रो MSME गावात आणायची आहे. काम करणाऱ्या लोकांकरता प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं बांधायची आहे. 24 तास शुद्ध पाणी, वीज पुरवठा झाला पाहिजे. गावात चांगली शाळा असली पाहिजे. गावात चांगलं हॉस्पिटल असलं पाहिजे. केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे, ही आपली संकल्पना आहे. आपण अनेक योजना आखलेल्या आहेत. मोदीजी सातत्याने रात्रंदिवस देशाला एक नवीन विजन त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेली आहे. ही मातृभूमी सामर्थ्यवान झाली पाहिजे, शक्तिशाली झाले पाहिजे. हा देश भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे. सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली झाला पाहिजे आणि जगातली नंबर 1 ची सुपर इकॉनॉमिक पॉवर झाली पाहिजे. हेच आत्मनिर्भर भारताचं आपलं स्वप्न आहे. हेच प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे. आणि मला दुर्दम्य आशावाद आणि पॉझिटिव्हिटी, आत्मविश्वास याच्या भरोशावर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आत्मविश्वास आणि अहंकार या 2 शब्दात अंतर आहे. अहंकारी असता कामा नये, आत्मविश्वासी असणं आवश्यक आहे. निश्चितपणे आत्मनिर्भर भारत करण्यामध्ये आत्मनिर्भर महाराष्ट्र देखील झाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या लाखो तरुण मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि एक्सपोर्ट करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या नंबरचं राज्य असलं पाहिजे. याचे रेकॉर्ड सगळे तोडायचे आहे. तो महाराष्ट्र आपल्याला बनवायचा आहे आणि तो संकल्प करून विकासाचं राजकारण, अंत्योदय, राष्ट्रवाद, सुखी, समृद्ध, संपन्न देश, गुड गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट विथ ई गव्हर्नन्स आणि अंत्योदयामध्ये समाजातला शेवटचा माणूस. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांनी सांगितलेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करत असताना जातीयता, सांप्रदायिकता, सामाजिक आर्थिक विषमतेपासून मुक्त राजर्षी शाहू महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा आपल्याला निर्माण करायचा आहे आणि त्याचा संकल्प करण्याकरता आपलं सरकार रात्रंदिवस काम करत आहे. मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे चित्र बदलणार आहे आणि आपण इच्छित ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे. आणि याच कार्याकरता पिढ्यानपिढ्या आपल्या नेत्यांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी आपलं जीवन दिलं, या यज्ञामध्ये आपली आहुती दिली. त्याच करता आपल्याला पुढे जाऊन हे काम करायचं आहे. मला विश्वास आहे की 5 वर्ष पहिले आणि 1 वर्ष ही पूर्ण झालेली 6 वर्षाचा या देशाचा गौरवशाली इतिहास आहे. जे काँग्रेसला 55 वर्षात जमलं नाही ते 6 वर्षामध्ये आम्ही करून दाखवलं आणि पुढे करून दाखवू आणि या देशाला जगातली नंबर 1 ची ताकद बनवू. आत्मनिर्भर भारत बनवून आपण नक्कीच प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे आणि या संकल्पाला पूर्ण करण्याकरता आपण सातत्याने झटलं पाहिजे असं आव्हान करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कोल्हापूरची अंबामाता निरोगी आयुष्य दे. आपल्या सगळ्यांचं या कोरोनापासून संरक्षण करेल. आपण काळजी घ्या, कुठल्याही प्रकारची ढिसळगाई करू नका. आपली जास्तीत जास्त काळजी घेऊन सुरक्षित राहा याकरता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. भारत माता की, भारत माता की, भारत माता की.